आणि आता कालपासून आमच्यात बातमी लावली, बातमी ऐकली ना, बारामतीत बिबट्या आलाय. बरं आता मी या सभेतून सांगतो, बिबट्या आलाय ना 100% पुढच्या तरी 3 महिन्यात, नाही तर पाठीमागच्या तरी 3 महिन्यात बिबट्या संवर्धनाचा निधी अजितदादांनी इकडे आणला असेल बघा. ती सगळ्यांनी तिथे वळवायच्या कामात आहे. पाठीमागं आमच्याकडे बिबट्या आलत का नाही? त्याच्या अगोदर काय झालं, अर्थमंत्री दादाच त्या आंबेगावला 400 करोड रुपये बिबट्या संवर्धनाचं दिलत. आणि मग त्याच्या निधी आणायचा कसा, तर कसं काय आणाय पाहिजे. आमच्या एमआयडीसीत 5 बिबटे दिसलं होतं आणि मग 100 कोटी रुपये आलेत. हा लाईव्ह आहे इथं, सगळ्या महाराष्ट्र बघतोय. महाराष्ट्रातले विद्वान लोक राहतात, त्या विद्वानांनी ही मी बोलतोय ते खरं आहे का खोट आहे हे एकदा चेक करायचं, किंवा पत्रकारांनी करायचं, किंवा जे माहिती अधिकार कार्यकर्ते आहेत त्यांनी करायचं. निवडणूक आली आणि कसगत बिबटी आलाय म्हणतात. अरे कसं काय अमराईतनं हत्ती गावात निघालाय? हत्तीच्या आवाजानं बिबट्यांची राहणार आहेत का? कोण नाही राहणार. आणि हत्ती बसला, हत्ती जरी खाली बसला तरी तो गाढवापेक्षा मोठा दिसणार आहे.